सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घरात संक्रांतीची चाहूल लागली की एक उत्साह पसरतो आणि तोच उत्साह अधिक सुंदर करतात या मनमोहक सजावट. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे संक्रांतीसाठी हळदी कुंकूसाठी आकर्षक पारंपरिक मॉडर्न सजावट आयडिया, ज्या पाहून सगळेच म्हणतील वा किती सुंदर, आणि आपलं हळदी कुंकू होईल एकदम अस्मरणीय. दार उघडलं की पहिल्या क्षणी घराचं सौंदर्य दिसलं पाहिजे. म्हणजे दारावर ताज्या झेंडू शेवंतीची माळ, मध्ये लटकणारा सूर्याचा झुंबर, त्याखाली रांगोळीचं आकर्षक मंडळ, पिवळा काळा आणि गुलाबी रंगानं भरलेलं. रांगोळीमध्ये आपण पतंग, तिळगुळ, चक्र, सूर्य, शुभ संक्रांत याची डिझाईन काढायची. त्याच्यानंतर आपण रंगीत पतंगाची लढी, पतंगावर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं छोटं टॅग, दोऱ्याला छोटा मोती काचकड्या लावून अजून सुंदर असं लुक्स तयार करायचं. गडद रंगाच्या बांबू किंवा कॅन ट्रे यावर काय करायचं, हळदी, तांदूळ, हळद, कुंकवाचे गोल वाडगे ठेवायचे. म्हणजे आपण संक्रांतीसाठी मिळतात सुगडे, त्याला छान रंग द्यायचं. 5 सुगडे ठेवायचे. एकामध्ये हळदी, एका म्हणजे हळदी कुंकू जर ठेवायचं असलं तर ठेवायचं, नाही तर आपण काय करायचं, तीळ, गूळ, हलवा आणि संक्रांतीला जे धान्य असलं तर धान्यसुद्धा ठेवलं जातं. ते पण खूप सुंदर वाटतं, युनिक वाटतं. त्याच्यानंतर तिळगुळाचे लाडू आपण लहान पितळी ताटामध्ये ठेवायचं, म्हणजे पारंपरिक वाटतं. छोटा श्रीखंडी कलश ठेवायचा त्याच्यामध्ये, आणि दोन्ही बाजूला काय करायच्या, फुलाच्या मेणबत्त्या ठेवायच्या. आणि अजून मला सांगावेच राहिले की सूर्याची छोटी फ्रेम ठेवायची. छोटी फ्रेम म्हणल्यापेक्षा जे आपल्याकडे अवेलेबल आहे थोडीशी युनिक अशी पितळी, तांब्याची किंवा पंचधातूची युनिक अशी फ्रेमसुद्धा छान वाटते. कारण पौष महिन्यामध्ये सूर्य अर्चनेचं महत्त्व असतं. म्हणजे संस्कृती आपली युनिक वाटते ती. त्याच्यामध्ये आपण एक आकर्षक ट्रे तयार करायचा, हळदी कुंकाचा, पितळाचा, तांब्याचा, स्टीलचा, काचेचा. त्याला अशा साजेल अशा हळदी कुंकाच्या छोट्या छोट्या त्याच्यामध्ये बाउल्स ठेवायचे, तिळगुळासाठी चमचे ठेवायचे. बाजूला त्याच्या एक फुलाचा असं आपण कलश ठेवायचं आणि त्याला असं माळ करायची फुलाची, आणि त्याच्याच हळदी कुंकाच्या ट्रेच्या सोबत हे सुद्धा ठेवायचं. आणि आपण हळदी कुंकाच्या ट्रेमध्ये म्हणजे कोणत्याही धातूचं ठेवलं तर चांगलं वाटतं. म्हणजे पितळेचं असलं तर पितळाचं आणि तांब्याचं तर युनिक वाटतं. काश्याचं सुद्धा उपलब्ध आहे. काश्याचं ट्रेसुद्धा खूप युनिक आणि खूप छान वाटतं. सगळेजण आपल्याला विचारणार की हे किती छान आहे, किती युनिक आहे काश्याचं. आणि काश्याचं पुण्यदायक सुद्धा असतं, शुभदायक सुद्धा असतं. हळदी कुंकाच्या ट्रेमध्ये आपले भरपूर असे ट्रे आलेले आहेत, युनिक पण आलेले आहेत. त्याच्यामधलं एक आपण चॉईस करायचं आणि ते आणायचं, त्याला फुलांनी सजवायचं त्या ताटाला छानपैकी. त्याच्यानंतर संक्रांतीचा खरा आनंद काय, सुगंध फुलामध्ये आहे. झेंडूचे फुलं, मोगऱ्याचे झुंबर, शेवंतीचे फुलं यांनी केलेली सजावट घरात शांतता, मंगल आणि वातावरण तयार करते. आणि एक छोटासा स्वीट कॉर्नर तयार करायचा. स्वीट कॉर्नर म्हणजे एका कॉर्नरला त्याच्यामध्ये आपण एक स्टूल टाईप ठेवायचं किंवा खाली ठेवलं तरी चालतं. त्याच्यामध्ये एक बरण्या काचेच्या, त्याच्यामध्ये एकामध्ये तीळ, एकामध्ये गूळ, एखादी लाडू, चिक्की अशा 3-4 बरण्या ठेवायच्या. आणि बाजूला तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोर्ड लावायचं. त्यामुळे काय वाटतं, छोटा कोपरा आपल्या कार्यक्रमाचं युनिक ओळख देतो. जर आपल्याला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक किंवा गावरान टच पाहिजे असलं तर काळा पिवळा दुपट्टा बॅकड्रॉपला ठेवायचा, आणि मातीची भांडी ठेवायची, पितळी ताट, बाजरीची सांबोलिक रोटी असं मिळतं बाजारामध्ये. हे सगळं एकत्र ठेवलं की घराला एकदम गावरान, देवभावी आणि कल्चरल लुक मिळतो. पुनर्वापर जर आपल्याला करायचं, क्लॉथ, गवती चहा, तांदळाचे मंडळ, पानांनी केलेलं तोरण, हे इको फ्रेंडली सजावटीचा ग्लो वेगळाच असतो. शांत, सुंदर आणि मनाला ऊब देणार आहे. संक्रांतीला आपण घर सजवायचं, त्यासोबतच परंपरेची दिव्यता, देवभाव, कुटुंबाची गोडी आणि संस्कृतीचं सौंदर्य. आपली संस्कृती जगभर खुलू दे. सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. आपली परंपरा जपूया, संस्कृती उजळूया आणि ही संक्रांत जगभर खुलू दे. शुभ